नमस्कार. आज आपण गौरी गणपती विशेष कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी अर्धा तासामध्ये तयार होणारी बिना भाजणीची रवा आणि तांदळाच्या पिठापासून चकली तयार करणार आहोत. ही चकली पहा, मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. चकली सोऱ्यामधून पाडताना कुठेही तुटत नाही आहे. मस्त अशी गोलाकार आणि काटेरी चकली तयार होत आहे. चकली तेलात घातल्यावरती कुठेही विरघळलेली नाही. अशी 100% परफेक्ट चकली तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये मी काही बारीक सारी टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेले आहेत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, रवा घेताना बारीकच वापरायचा आहे, जाड रवा अजिबात वापरायचं नाही. सुरुवातीला आपण रवा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून बरोबर 2 वाट्या पाणी घालायचं आहे. 1 वाटी बारीक रव्यासाठी 2 वाट्या पाणी घाला, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता रवा शिजवण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे सुरुवातीला, नंतर आपण आणखी मीठ घालणारच आहोत. 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. मीठ आणि तूप व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता मध्यम आचेवरती पाण्याला हलकीशी उकळी काढून घेऊयात. 1-2 मिनिटातच पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि घेतलेला 1 वाटी बारीक रवा ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे. लक्षात ठेवा, रव्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ह्या उकळत्या पाण्यामध्ये रवा फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला हा रवा अगदी 4 ते 5 मिनटं मंद आचेवरती चांगला शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा घातलेला बारीक रवा पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत. चला तर रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे पाण्यामध्ये घातलेला रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्या देखील फोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. आता हा रवा आपल्याला अगदी कमी आचेवरती 4 ते 5 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. चला तर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. मध्ये मध्ये 1-1, 2-2 मिनटाला झाकण ओपन करून व्यवस्थित तळापासून हलवून घ्या, जेणेकरून खाली लागणार नाही. 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. रवा झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती चांगला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रवा कढईला अजिबात खाली कुठेही चिटकत नाही आहे. व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे. याचा अर्थ आपला जो रवा आहे तो अगदी व्यवस्थित शिजवून तयार आहे. आता हा गरमागरम रवा लगेचच एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. लक्षात ठेवा, रवा गरम गरम असतानाच यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. गरम रव्यामध्ये मसाले ॲड केल्यामुळे काय होतं, आपण जे मसाले घालणार आहोत ते मसाले जे आहेत ते रव्याला अगदी व्यवस्थित लागतात आणि चकली खायला अजूनच रुचकर लागते. शिजवून घेतलेला रवा परातीमध्ये एकसारखा पसरवून घेतलेला आहे. मी या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहेत. 2 चमचे धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग आणि 5 ते 6 चमचे गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत. ह्या मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे घेतलेले सर्व मसाले ह्या गरमागरम रव्यामध्ये ॲड करायचे आहेत. लगेचच चवीनुसार मीठ देखील ॲड करायचं आहे. सुरुवातीला रवा शिजवताना आपण थोडं मीठ घातलं होतं, हे लक्षात असू द्या. आता हे घातलेले सर्व मसाले आणि मीठ या गरमागरम रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्या, कारण रवा गरम आहे, हाताला चटका लागू शकतो. चला तर घातलेले सर्व मसाले रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे सर्व मसाले रव्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे. आता तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतला त्याच वाटीने मोजून 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 वाटी बारीक रव्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, अशा प्रकारे रवा घेतलेल्या वाटीनेच 2 वाट्या तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे. आता हे तांदळाचे पीठ देखील शिजवून घेतलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. रवा अजूनही गरम आहे, त्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्या.
हाताला थोडंसं सहन होईल अशाप्रमाणे झालं की आपल्याला हातानेच हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे चकलीचं पीठ आपल्याला मळताना लगेच पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही, कारण शिजवून घेतलेल्या रव्यामध्ये आधीच ओलेपणा असतो. त्या ओलेपणामध्येच आपल्याला हे पीठ सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. कारण जर तुम्ही आधीच पाणी घातलं तर तुम्हाला तुमचा जो अंदाज आहे तो चुकू शकतो आणि चकलीचं जे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं. हे पहा, अशा प्रकारे मी घातलेलं 2 वाटी तांदळाचं पीठ जे आहे ते शिजवून घेतलेल्या रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. लगेच एकदम जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. चला तर लागेल तसं थोडं थोडं कोमट पाणी घालून मस्त असं आपल्याला चकलीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी थोडं थोडं कोमट पाणी घालून चकलीसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे. हे पीठ भिजवताना जास्त देखील पातळ करायचं नाही. जर तुम्ही जास्तीचं पातळ पीठ मळून घेतलं तर चकली तेलात घातल्यावरती विरघळू शकते आणि जर जास्तीचं कडक मळलं तर चकलीला व्यवस्थित काटे येणार नाही आणि चकली तळून झाल्यानंतर फार कडक होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे मी चकलीसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे, परफेक्ट. आता हे चकली बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात भिजवण्यासाठी, म्हणजे चकली जी आहे ती अजूनच छान तयार होईल. या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत. मळून घेतलेलं पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे. सुरुवातीला चांगलं 1-2 मिनटं मळून घ्या. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे तुमची चकली आहे ती एकसारखी पडेल, मध्येच करताना कुठेही तुटणार नाही. आता सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरून घ्यायचं आहे. चकली बनवताना अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. जो चकलीची थाळी जी असते, थाळीचा जो खरखरीत भाग असतो तो सोऱ्याच्या बाहेर ठेवायचा असतो आणि जो पातळ भाग असतो, म्हणजे जो खरखर भाग करत नाही तो भाग असतो, तो सोऱ्याच्या आतून ठेवायचा असतो. असं केल्यामुळे काय होतं, चकलीला काटे असतात ते खूप छान येतात. अशा प्रकारे मी पीठ सोऱ्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपण चकल्या बनवायला सुरुवात करूयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी एकसारखी गोलाकार चकली तयार होत आहे. काटे पहा, अगदी सुंदर आलेले आहेत. चकली बनवताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की आपण जे भिजवलेलं पीठ आहे ते अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही. जर तुम्ही जास्तीचं पातळ पीठ मळून घेतलं तर चकली तेलात तर विरघळेलच, त्यासोबत काटे देखील येणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये ज्या मी काही टिप्स सांगत आहे त्याच टिप्स फॉलो करून तुम्ही ही चकलीचं पीठ भिजवून घ्या. चकलीचा जो शेवटचा वेढा असतो तो वेढा असा चिटकवून द्यायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, चकली तेलात घातल्यावरती सुटणार नाही. हे पहा, एकसारखी अशा गोलाकार आणि काटेरी चकल्या तयार होत आहे. चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी 2-3 चकल्या तयार करून दाखवते. अशा प्रकारे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. चकल्या एकदम जास्तीच्या तयार न करता 7-8 चकल्या तयार करायच्या आणि एका साईडला लगेच तळायला घ्यायच्या. असं केल्यामुळे काय होतं, चकल्या अतिशय व्यवस्थित तळल्या जातात. जर तुम्ही जास्तीच्या चकल्या एकदम तयार करून ठेवल्या तर काय होतं, वाऱ्याने म्हणजे हवेने वरचा भाग असो चकलीचा तो कोरडा पडतो आणि व्यवस्थित चकली तळली जात नाही. आता आपण लगेचच या 7-8 चकल्या ज्या आहेत तयार केलेल्या त्या तळायला घेऊयात. कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे. चकली तळताना तेल जे असतं ते चांगलं कडकडीत गरम करून घ्या, तरच तुमच्या चकल्या अतिशय व्यवस्थित तळल्या जातील. आता मी एका वेळी कढईमध्ये 4 चकल्या घालणार आहे तेलामध्ये आणि तळून घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकली तेलात घातल्या चकलीच्या वरतून किती बुडबुडे दिसत आहे. चकली जेव्हा पूर्णपणे तळली जाते तेव्हा चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे नाहीसे होतात. जेव्हा चकलीवरचे बुडबुडे पूर्ण निघून जातात तेव्हा समजायचं चकली अतिशय 100% तळली गेली आहे. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. चकली तळली गेली आहे की नाही हे लक्षात ठेवण्यासाठी. आता एकदा का चकली जी आहे ती तेलात घातली ती गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. मध्यम आचेवरती चांगली चकली तळून घ्यायची आहे. चला तर चकल्या आपण तळून घेऊयात.
चकली तेलात घातल्या लगेच चकलीची बाजू बदलण्याची घाई करायची नाही. जेव्हा चकली झाऱ्याला किंवा चमच्याला थोडीशी कडक जाणवली की चकलीची बाजू बदली करून आपल्याला अगदी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मध्ये मध्ये चकलीची बाजू अदलीबदली करत चकली खरपूस अशी तळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, चकलीचं पीठ भिजवणं जेवढं इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित गरजेचं आहे, त्याचप्रमाणे चकली तयार झाल्यानंतर कशी तळावी हे देखील अगदी महत्त्वाचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित तळली नाही तर चकली काही दिवसांनी नरम पडू शकते, व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही. आता आपण मध्यम गॅसवरती चकलीची बाजू अदलीबदली करत आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकली जेव्हा आपण तेलात घातली होती तेव्हा चकलीवरती भरपूर सारे बुडबुडे होते. आता चकलीवरचे बुडबुडे थोडेफार कमी झालेले आहे, अगदी थोडेच दिसत आहे. आता हे चकलीवरचे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे. चकली थोडीशी वरती तेलाच्या तरंगायला देखील लागलेली आहे, याचा अर्थ चकली आपली व्यवस्थित तळून तयार होत आहे. या ठिकाणी 5 मिनटं झालेली आहेत. एक 4 ते 5 मिनटं मला लागलेली आहे चकलीचा एक घाणा तळण्यासाठी. चकलीवरची बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहे. चकली जी आहे ती तेलावरती तरंगत आहे, याचा अर्थ चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित तळून तयार आहे. रंग पहा, आधी पांढरा होता, आता मस्त अशी खरपूस तळलेली आहे. तेलामध्ये चकली कुठेही विरघळलेली नाही, अजिबात तेल पिलेलं नाही. आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी चकलीचा एक घाणा तळून दाखवते. जर तुम्हाला हाताने चकली तेलात घालायला जमत नसेल तर चकली झाऱ्यावरती घ्यायची आणि त्यानंतर तेलात सोडायची. अशी झाऱ्यावरती चकली घेऊन तेलात सोडल्यावरती चकलीचा शेपसुद्धा बदलत नाही. आपण जशी चकली बनवली त्याच पद्धतीचा शेप राहतो. चकली तळताना काही 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. तेलामध्ये चकली तळताना पहिली गोष्ट म्हणजे तेल चांगलं गरम असलं पाहिजे. जर तुम्ही कमी तेल गरम करून घेतलं आणि चकली तेलात तळली तर ती नरम पडू शकते, तेल पिऊ शकते, तेलामध्ये विरघळू शकते. पीठ मळताना मध्यम पीठ मळायचं आहे, जास्तीचं कडक मळायचं नाही किंवा जास्तीचं पातळ देखील मळायचं नाही. जास्तीचं पातळ पीठ मळलं तर तेलात घातल्यावरती चकली विरघळू शकते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकलीची दुसरी बॅच देखील तळून तयार आहे. चकलीवरची बुडबुडे पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. चकलीचा रंग बदललेला आहे. चकली तेलावरती तरंगत आहे, याचा अर्थ अगदी परफेक्ट अशी तळून तयार आहे. आता ह्या चकल्या देखील झाऱ्याच्या मदतीने प्लेटमध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाच्या चकल्या तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चकल्या अजिबात तेल पिलेल्या नाहीत, मस्त असा रंग आलेला आहे. चवीला तो खूप चविष्ट झालेल्या आहेत. अजिबात काहीही पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही झटपट अशी अर्धा तासामध्ये ही चकली तयार करू शकता. तुम्हाला मी चकली तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चकली पहा, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. चकली तोडल्यानंतर मस्त अशी पोकळ दिसत आहे. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल चकली किती कुरकुरीत झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.